कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे कैलासवासी सौ सुशीलाताई उर्फ माईसाहेब काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धा, बक्षीस वितरण समारंभ व विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज आमदार आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अश्विनी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळेसाहेब व काळे कुटुंबियांच्या सौजन्याने कैलासवासी सौ सुशीलामाई काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील 25 वर्षांपासून ह्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले। यावेळी स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले। तसेच मोटर वाहन निरीक्षक अश्विनी निकम यांनी सर्वांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ दिली। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू कोळपे, संभाजीराव काळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, सुरेगावच्या सरपंच सुमनताई कोळपे, डॉक्टर आय.के. सय्यद, डॉक्टर नयनाताई कोळपे, शोभाताई लुटे, बाळासाहेब ढोंगसे, सतीश नरोडे, वैशाली कांदळकर, छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुशीला थोरात, छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, उपमुख्याध्यापिका M.K. केदार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी म्हस्के यांनी केले। यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी कोपरगाव प्रतिनिधी सिद्धार्थ मेहरखांब। नमस्ते, मी अश्विनी आबासाहेब निकम, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, RTO नाशिक। मला कर्मवीर शंकरराव काळेसाहेब यांच्या पावनभूमीमध्ये असलेल्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व महाविद्यालय कोळपेवाडी सोरेगाव येथे आमंत्रित केले होते कन्या वक्तृत्व स्पर्धा व त्याच्या बक्षीस वितरण समारंभासाठी। तर या समारंभासाठी आल्यानंतर मला हे जाणवलं की विद्यार्थ्यांमध्ये जी जाणीव व्हायला पाहिजे की आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे, तर त्यासाठी जी सुरुवात होते ही शाळेपासूनच होते। कारण शाळा ही माणसाच्या आयुष्यातली एक अविभाज्य घटक आणि पहिलं मंदिर जे म्हणतो आपण ती शाळाच असते। आई नंतर व्यक्ती कुठे जातो तर तो शाळेजवळच जातो। आई आपल्याला घडवते, ती रेडी करत असते, आपल्याला तयार करत असते की तुम्ही शाळेमध्ये जाण्यासाठी, आणि शाळा आपल्याला घडवते की आयुष्य कसं जगायचं यासाठी। तर शाळेमध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी शाळेचे खूप खूप आभार व्यक्त करते। आणि माझा जो प्रवास आहे तो पण एका साध्या ग्रामीण भागातून मराठी माध्यमातूनच सुरू झाला होता। त्यानंतर मी आदिवासी भागात शिकले, त्यानंतर मी कॉलेजसाठी जळगावला शिकले आणि तिथून पुढे मग MPSCसाठी पुण्याला तयारी सुरू केली। तर MPSCचा प्रवास म्हणाल तर खडतर, म्हणाल तर इझी, कारण तुम्हाला स्वतःला सांभाळून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्हाला तो सगळा सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धेच्या जगात उतरायचं आहे। तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तयारी काही वेगळी नसते, ती तयारी आपली स्कूलपासूनच सुरू होते। शाळेमध्ये जो सिलेबस आपल्याला असतो तोच आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी पण असतो, ते काही वेगळं नाही आहे। तर मी सगळ्यांना आव्हान करू इच्छिते, जे पण MPSC परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील किंवा करणार असतील किंवा ज्यांनी केलेली असेल तेही सांगू शकतील की स्पर्धा परीक्षेची तयारी ही काही सिंगल तयारी नसून ही आपली शाळेपासूनची करत असलेली पूर्ण तयारी असते। तोच अभ्यासक्रम असतो, फक्त शिस्त आपल्याला लावायची असते की त्यावेळी जे आपलं सुटलं आहे त्याचे आपल्याला वारंवार रिव्हिजन करायचे आहे आणि मग स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धेच्या जगात उतरायचं आहे। तर तुम्ही सगळ्या गोष्टींची योग्य तयारी केली तर मग स्पर्धा परीक्षेच्या जगात आपण टिकतो आणि जो टिकतो तोच सक्सेसफुल होतो। तर माझं सगळ्यांना हेच आवाहन राहील, मुलींना स्पेशली, की तुम्ही कमी नाही आहात, तुम्ही सगळ्यांच्या बरोबर काम करू शकतात आणि सगळ्यांपेक्षा चांगलं काम करू शकतात। कारण मुलगी ही दोन्ही घरं सांभाळते, तिला घर पण सांभाळायचं असतं आणि ज्या ठिकाणी ती नोकरी करते त्या ठिकाणी पण चांगलं कर्तृत्व दाखवायचं असतं। तर मी करत आले तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हे करू शकते। मी पण सामान्य घरातूनच आलेली व्यक्ती आहे, तर मी हे करू शकले। मी खूप सक्सेस कमवलं असं मी म्हणत नाही, पण आज मी जे काही कमवलं ते सामान्य व्यक्तीसाठी चांगलंच आहे किंवा सामान्य व्यक्तीचं कुठेतरी इच्छा असेल की मी हे असं बनावं। तर मी सगळ्या सामान्य मुलांना आणि सामान्य कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थिनींना हेच आवाहन करेल की प्रत्येकाने चांगला अभ्यास करावा, स्वतःला शिस्त लावावी आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घ्या। मग तो आयुष्याचा असो
परीक्षेचा असो किंवा तुमच्या लग्नाचा असो. तर या इथे आल्यानंतर मी अजून एक सांगू इच्छिते की रस्ता सुरक्षा हा जो विषय आपण का घेतला जातो, तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण रस्ता सुरक्षा करतो. रस्ता सुरक्षेचा उद्देश हाच आहे की ॲक्सिडेंटमध्ये जे मृत्युमुखी पडतात त्यांची संख्या कमी व्हावी आणि काळांतराने ती संख्या 0वर यावी, म्हणजे ॲक्सिडेंट होऊच नये. तर ह्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की रस्ता सुरक्षा नियमांचं पालन हे प्रत्येकाने करायचं आहे आणि आपल्या घरच्यांना करायला सांगायचं आहे, जेणेकरून आपण सुरक्षित राहू आणि सर्व फॅमिली सुरक्षित राहील. सर्व फॅमिली सुरक्षित तर देश सुरक्षित. थँक्यू सो मच.